नमस्कार मित्रांनो. तुकोबा आत्ताच कार्तिक वारी पण झाली. आत्ताच म्हणजे एका महिन्यापूर्वी झाली, दिवाळीच्या आसपास. त्यामध्ये ज्ञानोबा तुकारामच्या चा भरपूर गजर होत लोक प्रवास करतात, पायी चालतात. अशा तुकारामांच्या आयुष्याबद्दल खूप काही बोललं गेलं आहे. त्यांनी ज्या लिहिलं ते ते जेव्हाही तुम्ही वाचता किंवा काही गाण्याच्या माध्यमातून ऐकता, त्यावेळेस तुम्हाला हे जाणवतं की त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती प्रगल्भ होता. जसं की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, हे असेल, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोय रे, किंवा अवघे विश्वची माझे घर, या यासारखे बरेच जे काही त्यांनी लिहिले, त्यांच्या ज्या ओव्या आहेत त्या आजही आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो. आणि त्या आजही आपल्याला तितकंच मोठं मार्गदर्शन म्हणून ठरतात. आणि तुम्ही जर त्यांचं पुस्तकांचा, त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा जर साईज बघायला गेला तर तुम्ही थक्क व्हाल. इतकं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हा माणूस असा होता ना की म्हणजे अशा काळात ते होते जिथं त्यांना ना पुस्तकं वाचायला होती, ना इंटरनेट होतं, ना काही टी व्ही होता. आणि आज 400 वर्षानंतर ही 400 आता 500 वर्ष होतील थोड्या वेळात, ही ते आजही वाचले जातात, आजही ऐकले जातात, आजही ते रिलेवंट आहे. आणि असं नाही की ही कुणी अशी मंडळी होती जी बाबा 60-70 वर्षानंतर आयुष्याच्या मग त्यांना ज्ञान आलं आणि मग त्यांनी ते लोकांना दिलं. यांना इतकं ज्ञान होतं आणि त्यांनी आयुष्यभर ते फक्त लोकांच्या भल्यासाठी. तर दासू वैद्य यांनी त्यांच्या तुर्तास या कविता संग्रहामध्ये एक कविता लिहिली आहे, तुकोबा. फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दाकडे वळवून, फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दाकडे वळवून, कवितेचं बारमाही भरघोस पीक घेण्याचा आमचा इरादा. आमच्या शब्दांचा अवकाश भरण्यासाठी तुझ्या नावाचा वापर कवितेमधून. एक खाजगी विचारू तुकोबा. सगळ्याच विद्यापीठातून तुझे अभंग अभ्यासक्रमाला असतात. यासाठी तू काही विशेष प्रयत्न करतोस का? नाही, कवी म्हणून हे सर्व माहीत असायला हवं बाबा. नाकातोंडात पाणी जाईपर्यंत पंडितांनी तुझ्या शब्दांना इंद्रायणीत बुडवलं. तुझी कविता म्हणजे कातडीसारखी जगण्याला चिकटलेली. आम्ही तयार करतो वाफे, त्यात काही तुझ्यासारखं पेरावं म्हणून. पण महापुरात आमचे शब्द मातीला घट्ट धरू शकत नाहीत. जगण्याचा अंतप्रवाह कवितेकडे वळवता आला पाहिजे. आमची श्वासाची लय कवितेत उतरत नाही. नुसतेच भजनात मृदुंगासारखे वाजत राहतो. आता आम्हाला कळायला हवे, नुसतं तुझं नाव घेऊन कविता मोठी होत नसते. त्याकरिता जगण्याशी सम साधायला शिकलं पाहिजे. वा, काय सुंदर कविता होती. तर एक पत्र लिहिलंय वसंत बापटांनी तुकोबांना, पाहूयात. एक पत्र तुकोबांना. तुकोबांच्या पायी माझे दंडवत, ऐसा मोठा आप्त नाही दुजा. स्वप्नी त्यांची मूर्ती जागृती की नीज, तुकाराम बीज सण आम्हा. तुकोबा माझिया ओढाळ मनात, आलिया अकस्मात कल्पनाही.
तुकोबा माझी या ओढाळ मनात आली अकस्मात कल्पनाही, रूप पालटोन सदेह विमानी, रूप पालटोन सदेह विमानी लोहगावाहुनी पुन्हा यावे. कासेची लंगोटी ज्याला तुम्ही द्यावी, कासेची लंगोटी ज्याला तुम्ही द्यावी, ऐसा भुवला गावी नाही कोणी. नाठाळांचा झाला जगात सुकाळ, नाठाळांचा झाला जगात सुकाळ, हाती तिन्ही काळ काठी हवी. युग पालटले आता नका होऊ मेणाहून महू, युग पालटले आता नका होऊ मेणाहून मऊ. विष्णुदास कठीण व्रजाला भेदण्याची शक्ती, तीच आता भक्ती विठ्ठलाची. आता वाण नाही पुंड आणि गुंडा, आता वाण नाही पुंड आणि गुंडा, तिन्ही लोकी झेंडा नाचे त्यांचा. वा. दांभिक वंचक मूर्तिमंत पिढा, दांभिक वंचक मूर्तिमंत पिढा, आता त्यांना धडा शिकवावा. तुम्ही सांगितला वैष्णवांचा धर्म, तुम्ही सांगितला वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता अवघेची पाईक भेदांचे, आता अवघेची पाईक भेदांचे, आधार वेदांचे देती आम्हा. तुकोबा तुकोबा दावा संतपण, तुकोबा तुकोबा दावा संतपण, पायीची वाहनं हाती बरी, पायीची वाहनं हाती बरी. वा, चांगलं लिहिलं. केवढी सुंदर कविता आहे. जग कसं बदललं जेव्हा तुकाराम होते आणि त्यासाठी त्यांनी एवढे झटले ज्या गोष्टीसाठी, त्या गोष्टी आता काहीच राहिल्या नाही. तर तुम्ही तुकाराम महाराजांचं काय वाचलं आहे किंवा तुम्हाला त्यांच्या कोणते अभंग असे हृदयाला हे करून जातात, तुम्हाला टच करून जातात, तर असं काही असेल तुमच्या इतर काही अभंगांविषयी विठ्ठलाविषयी तुमच्या कल्पना असतील तर त्या आम्हाला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या वेचलेली फुलेच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.